आमदार प्रताप अडसर यांच्या बहिणी अर्चना रोटे अक्का वर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला। धामणगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप अडसर यांची बहीण सौ अर्चना रोटे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सातेफळ फाट्यावर हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी 9च्या दरम्यान घडली असून सदर हल्ल्यात त्यांच्या हाताला जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले। सविस्तर चर्चा वृत्तानुसार आज दिनांक 18 रोजी भाजपचे उमेदवार प्रताप अडसर यांची बहीण सौ अर्चना रोटे या मतदारसंघात प्रचार करून परत असताना मतदारसंघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केल्याचे समजते। त्या हल्ल्यात अर्चना रोटे यांच्या हाताला गंभीर घाव झाल्याचे समजते। यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजते। त्याची गाडी क्रमांक MS 27 DB 5001 या गाडीच्या समोरील काच फोडण्यासाठी प्रयत्न झाल्याचे समजते। हल्ला करून हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले। घटनेनंतर अर्चना रोटे यांना येथील डॉक्टर ढोले यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती पाठवण्यात आले। आज अक्कावर सुनियोजित हल्ला करण्यात आला आणि सुदैवानं त्यामध्ये तिला जे जीवावर बेतणार होतं ते हातावर निभावलं। पण या माध्यमातून मी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की कोणीही पॅनिक होऊ नये आणि कुठेही काही घटना घडेल या पद्धतीचं वागू नये, स्टेटमेंट करू नये। आणि मला अशी माहिती मिळाली आहे की या घटनेची माहिती त्यांच्याही कार्यकर्त्यांकडून प्रत्येक बूथवर देण्यात येऊन राहिली आहे, जेणेकरून त्या सगळ्या बूथवरचे कार्यकर्ते इथे येतील आणि मग जे काही त्यांना करायचं आहे ते त्या ठिकाणी करण्याची संधी मिळेल। माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही आपल्या बूथवरून इकडे येऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थिती बिघडेल